सांगलीत मेडिकल फॉर्मची 41 लाखांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलजवळ मेडिकल फॉर्म कराराने चालवताना अफरातफर करून तब्बल 41,27,314 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणि याबाबत फॉर्म चालक अर्चना सम्राट माने, वय वर्ष 40, राहणार आंबेडकर रस्ता, सांगली आणि शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सविता दिनेश जाधव, राहणार दत्त मंदिरजवळ सह्याद्रीनगर, सांगली यांचा पुतण्या विराज विनेश जाधव, राहणार त्रिशूल चौक, सांगलीवाडी या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी अर्चना माने यांची सिव्हिल हॉस्पिटल चौकात श्री ईश्वर एजन्सी नावाची फर्म आहे आणि जवळपास 20 वर्षे त्या हॉस्पिटल मेडिकलला लागणारे साहित्य, सर्जिकल साहित्य पुरवतात. संशयित सविता जाधव, विराज जाधव हे माने यांच्या फर्ममध्ये सर्जिकल औषधांची खरेदी, विक्री आणि व्यवस्थापनाची कामे करत होते. माने यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे या फर्मची देखरेख आणि व्यवस्थापनाबाबतचे अधिकार सविता जाधव आणि विराज जाधव यांना जुलै 2021 रोजी तोंडी कराराने दिले. नफ्यातील 60% रक्कम जाधव यांना देण्याचे ठरले. 6 मार्च 2023 हा करार लेखी स्वरूपात देखील झाला. त्यानंतर दरमहा 1 लाख रुपयाचे लेखी देण्याचे ठरले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.